गुड मॉर्निंग, नमस्कार. मी इतक्या लवकर पहिल्यांदा उठले असेल, तेही बॅकग्राऊंडचा आवाज तुम्हाला येतोय की नाही माहीत नाही, त्या आवाजाला ऐकून. आणि त्याच्यानंतर मला झोपच लागत नव्हती. त्यामुळं मी असं ठरवलं की दादा जर वॉकिंगला चाललाय तर मीही त्याच्यासोबत जाईल. आणि मी म्हणजे 2-3 दिवस झालं ऐकते दादाचं की तो 5 किलोमीटर चालतो, 5 किलोमीटर चालतो. आणि तो मला घेऊन जात नव्हता. त्याचं असं होतं की मी चालणार नाही तेवढं, पण मी चालली तेवढं. आणि फायनली आम्ही वॉक करून रिटर्न आलो. आणि ह्या व्हिडिओत तर काही दिसत नाहीये की मला किती घाम आलाय, बट मी पूर्ण घामाघूम झालते. आणि या पॉइंटला येऊन मी पूर्ण कंटाळलेली होते. सो मला मज्जा आली पण वॉकला जाऊन. त्याच्यानंतर मग मी आवरलं, कारण मी काहीच न आवरता डायरेक्ट बेडवरनं उठून चालायला लागली होती. तोपर्यंत दादानं म्युसली तयार केली आमच्या दोघांसाठी. देन मी एक बनाना खाल्ला. मी आवरून खाली येईपर्यंत दादाची मस्तपैकी आमटी करून ती म्हणजे सांबर केलतं त्यानं, आणि भात रेडी होता. त्याच्यानंतर मग मी उपीट बनवलं माझ्यासाठी आणि आजोबांसाठी. त्याच्यानंतर आईचं एक काम होतं ऑनलाईन पोर्टलवर, म्हणजे सरळचं जे टीचर पोर्टल असतं त्याच्यावर, ते केलं. आणि मी अशी गाढ झोपी गेली की डायरेक्ट मी संध्याकाळीच उठली. आणि मग कपडे वगैरे आतमध्ये घेतले, थोडंसं आवरलं. मला भूक लागल्यासारखी झालती, त्यामुळे मग मी थोडंसं परत एक बनाना खाल्ला. आणि माझं असं झालं काहीतरी ना, मला लसणाची चटणी खायची इच्छा झाली, म्हणून मी लसूण सोलायला घेतला. आणि एवढासा लसूण सोलायला मला इतका वेळ लागलाय ना, एका हातानं काय बोलायला नको. त्याच्यानंतर मी भाकरी करायला घेतली. दादाचं असं झालं मी पण एक ट्राय करतो, आणि बघा किती छान भाकरी केली आहे दादानं. देन फायनली तो म्हटला म्हणून मी लसणाची चटणी सोडून खरडा करायला घेतला, जो की माझा फेवरेट आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. मी काला करून खाते, म्हणजे मला स्पूननं पण खाता येतं. त्यांना मी खंडाळ्यात गेलो, तिथलं काही शूट नाही केलं. तिथे असताना मला वेदचा फोन आलता 2दा. सो मी घरी आल्या त्याला फोन केला. तर बेसिकली गोलू मला गेले 1-2 आठवडे मी रोज फोनवर बोलतोय. आणि त्याला ना आजकाल माझी छान म्हणजे खूपदा आठवण होते. पण विषय असं झाला की मी बाहेर असल्यामुळे मला बोलताच आलं नव्हतं. सो मी घरी आल्या आधी त्याला फोन केला आणि त्याच्याशी बोलले. तर विषय असा, माझ्या आजोबांना खूप कमी ऐकू येतं, नाहीच ऐकू येत असं म्हणायला हरकत नाही. आणि आता आम्हाला त्यांना काहीतरी समजून सांगायचं आहे. सो त्याच्यासाठी माझ्या दादाचं स्ट्रगल बघा. मला आता ना खूप दादा त्यांना म्हटला, तुम्ही फक्त नुसतंच बघता, म्हणजे त्याचं असं म्हणायचं होतं की तुम्ही डिटेल्स नाही. ते मी डायरेक्ट काय रिॲक्शन आहे तुझी? इम्पॉसिबल. डिस्पॉसिबल म्हटलं पाहिजे, इम्पॉसिबल पण. ग्रामर मध्ये वर्ड